हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 1. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ॲक्च्युली काय आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ अ केमिस्ट्री which deals with the interconversion between chemical energy and electrical energy. केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी यांच्यामधलं जे इंटरकन्व्हर्शन आहे त्या इंटरकन्व्हर्शनचा अभ्यास करणारी केमिस्ट्रीची ब्रँच म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आणि म्हणून आपण डेफिनेशन काय सांगितली की इट इज द ब्रँच ऑफ अ केमिस्ट्री विच डील्स विथ द इंटरकन्व्हर्शन बिटवीन केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. आता यामध्ये व्हॉट इज इलेक्ट्रोलिसिस, काही टर्म्स आपण 10वी पर्यंत बघितलेल्या आहेत, त्या आपल्याला रॅपिड रिवाइज करायच्या. इलेक्ट्रोलिसिस इज द प्रोसेस. इलेक्ट्रोलिसिस काय आहे, एक प्रोसेस आहे इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज टू ब्रिंग द केमिकल चेंज. इलेक्ट्रिकल एनर्जी पाठवल्या जाते आणि त्या माध्यमातून केमिकल चेंज घडवून आणल्या जातो. उदाहरणार्थ इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोडियम क्लोराईड. जेव्हा सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस आपण करतो तेव्हा त्यामध्ये सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस करताना एका इलेक्ट्रोडपाशी सोडियम तयार होतो तर दुसऱ्यापाशी क्लोरीन लिबरेट होतो. म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी आपण सोडियम क्लोराईडमध्ये पाठवली आणि त्यामध्ये केमिकल चेंज घडवून आणला. सोडियम आणि क्लोरीन आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच व्हॉट इज इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस इज द प्रोसेस in which electrical energy is used to bring the chemical change. ज्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीच्या मदतीने केमिकल चेंज घडवून आणल्या जातो त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोडियम क्लोराईड जेव्हा आपण करतो तेव्हा सोडियम क्लोराईडमध्ये सोल्युशनमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट पाठवतो, त्यामुळे केमिकल चेंज होतो, केमिकल रिॲक्शन होते आणि आपल्याला सोडियम आणि क्लोरीन मिळाल्याचं दिसून येतं. व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे हा एक सबस्टन्स आहे, बरोबर. इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स विच व्हेन डिझॉल्व इन वॉटर, त्याला जर का आपण पाण्यात विरघळवलं, और विच व्हेन टेकन इन फ्युज्ड स्टेट, त्याला जर का आपण वितळलेल्या अवस्थेमध्ये घेतलं तर इट डिसोशिएट टू प्रोड्यूस द आयन. तो डिसोशिएट होतो आणि तो आयन्स तयार करतो. अँड दीज आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा काय म्हटलंय, सगळ्यात पहिले आपण सबस्टन्स घेतला, त्याला एक तर पाण्यामध्ये डिझॉल्व केलं किंवा त्याला वितळवलं, आपण त्याला फ्युज्ड स्टेटमध्ये, मोल्टन स्टेटमध्ये किंवा मेल्टेड स्टेटमध्ये घेतलं. मग अशा वेळेला तो जो सबस्टन्स आहे तो डिसोशिएट होतो. तो डिसोशिएट होऊन आयन्स देतो आणि तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. असा जो सबस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोलाइट. डेफिनेशन काय आहे, इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स विच व्हेन डिझॉल्व इन वॉटर और टेकन इन फ्यूज स्टेट अंडरगोज डिसोशिएशन टू प्रोड्यूस द आयन अँड हेन्स एबल टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट दोन प्रकारचे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. आता जो सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यावर किंवा फ्युज्ड स्टेटमध्ये घेतल्यावर ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोशिएट होतो, भरपूर आयन्स प्रोड्यूस करतो, भरपूर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो, त्याला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये काय होणार, डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली होणार, प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ आयन्स होणार आणि लार्ज इलेक्ट्रिक करंट हा कंडक्ट करणार. उदाहरणार्थ HCl NaOH इन वॉटर. तेच वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत काय होईल, जेव्हा त्या सबस्टन्सला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व कराल किंवा फ्युज्ड स्टेटमध्ये घ्याल तेव्हा तो कमी प्रमाणामध्ये डिसोशिएट होईल, तो कमी आयन्स प्रोड्यूस करेल आणि लेस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल. त्याला म्हटलं जातं वीक इलेक्ट्रोलाइट, अमोनियम हायड्रॉक्साईड. या दोघांमध्ये तुलना करा, काय या दोघांनाही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असो का वीक इलेक्ट्रोलाइट असो, त्याला आपण डिझॉल्व केलं वॉटरमध्ये किंवा त्याला घेतलं आपण फ्यूज स्टेटमध्ये तर ते डिसोशिएट होणार. पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कसा डिसोशिएट होईल, ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोशिएट होईल. तर वीक इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट्स टू लेस एक्सटेंट.
हा पूर्णपणे डिसोशिएट होतो आणि लार्ज नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस करतो. हा कमी डिसोशिएट होतो आणि कमी आयन्स तयार करतो. हा मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल, हा कमी प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार. याचं आणि याचं सुद्धा उदाहरण तुमच्या समोर दिलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री ही कशाची ब्रँच आहे ते सांगितलं. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, त्यामधले दोन प्रकार वीक इलेक्ट्रोलाइट आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, या दोन्हीही कन्सेप्ट आपण बघितल्या आहे. आता आपण जाऊ नॉन इलेक्ट्रोलाइटकडे. आता नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोण असतं, तर नॉन इलेक्ट्रोलाइट हा असा सबस्टन्स आहे, त्याला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करा की त्याला तुम्ही फ्युज्ड स्टेटमध्ये घ्या, तो डिसोशिएट होणार नाही, तो आयन्स तयार करणार नाही, तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही. त्याला म्हटलं जातं नॉन इलेक्ट्रोलाइट. बघा, इलेक्ट्रोलाइट असो की नॉन इलेक्ट्रोलाइट असो, दोघांनाही आपण कशामध्ये डिझॉल्व करतो, वॉटरमध्ये, किंवा काय करतो, टेकन इन फ्यूज स्टेट. अशा वेळेला इलेक्ट्रोलाइट हा डिसोशिएट होतो, नॉन इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट होत नाही. इलेक्ट्रोलाइट हा आयन्स प्रोड्यूस करतो, नॉन इलेक्ट्रोलाइट हा आयन्स प्रोड्यूस करत नाही. इलेक्ट्रोलाइट हा एबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आहे, तर नॉन इलेक्ट्रोलाइट अनेबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आहे. यामध्ये तीन शब्द महत्त्वाचे आहेत नॉन इलेक्ट्रोलाइटमध्ये. एक, डिसोशिएट होत नाही. दोन, आयन्स तयार करत नाही. तीन, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. त्याला म्हटलं जातं नॉन इलेक्ट्रोलाइट. त्यांच्या एक्झाम्पलची यादीच दिली आहे आपण. शुगर, युरिया, अल्कोहोल, ग्लुकोज, केरोसिन, पेट्रोल, हे सगळे आपल्याला या ठिकाणी घेता येतील. समजताय? तर दिस इज अबाउट द इलेक्ट्रोलाइट नॉन इलेक्ट्रोलाइट कन्सेप्ट. याच्यानंतर ऑक्सिडेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलात. दोन डेफिनेशन्स आपण इथे घेऊ. तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. Zn gives Zn2 plus by the loss of electron. As this reaction involves loss of electron, it is called as oxidation. किंवा अजून एक डेफिनेशन सांगता येईल. या ठिकाणी जर का आपण बघितलं तर Zn ची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे आणि या ठिकाणी +2 आहे. म्हणजेच ड्युरिंग धिस रिॲक्शन ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस फ्रॉम 0 to +2, म्हणजे देर इज अ इन्क्रीज इन पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट अँड दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. म्हणजे दोन डेफिनेशन्स आपल्याला कामाचे आहे. एक आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन, आणि दुसरी आहे इन्क्रीज इन पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. याच्या उलट आहे रिडक्शन. What is reduction? It is the reaction in which that involves the gain of electron. Cu2 plus 2 इलेक्ट्रॉन म्हणजे Cu2 plus नी 2 इलेक्ट्रॉन गेन केलेत, म्हणजेच ही रिडक्शन रिॲक्शन आहे. किंवा दुसरीकडे बघा, Cu2 प्लस याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. म्हणजे हियर ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस फ्रॉम +2 to 0. इट मीन्स देर इज अ डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट दॅट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. Loss of electron is oxidation, gain of electron is reduction. Increase in positive oxidation state is oxidation, decrease in positive oxidation state is reduction. Now what is redox reaction? ज्या रिॲक्शनमध्ये एकाच वेळेला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली होतं, त्या रिॲक्शनला म्हटलं जातं रेडॉक्स रिॲक्शन. या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये एकाचं होत असतं ऑक्सिडेशन, तर त्याच वेळेला दुसऱ्याचं होत असतं रिडक्शन. म्हणजे वन स्पेसीज अंडरगोज ऑक्सिडेशन, सायमल्टेनियसली अनदर स्पेसीज अंडरगोज रिडक्शन. एक रिॲक्शन तुमच्या समोर मांडली आहे. स्टॅनस क्लोराइड व्हेन रिॲक्ट्स विथ अ फेरिक क्लोराइड देन इट गिव्स अ स्टॅनिक क्लोराइड अँड फेरस क्लोराइड. यामध्ये हा जो स्टॅनस क्लोराइड आहे यामध्ये Sn ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2, आणि हा जो स्टॅनिक क्लोराइड आहे SnCl4 यामध्ये Sn ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +4. म्हणजे +2 चेंजेस टू +4 म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. म्हणजे SnCl2 चं काय होतं आहे ऑक्सिडेशन. SnCl2 अंडरगोज ऑक्सिडेशन अँड गिव्स SnCl4. त्याच वेळेला हा जो FeCl3 आहे यामध्ये Fe ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3, आणि इकडे जो FeCl2 आहे त्यामध्ये Fe ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस टू +2 म्हणजे डिक्रीज इन
ऑक्सिडेशन स्टेट टेक्स प्लेस, दिस इज कॉल्ड ॲज रिडक्शन. म्हणजे FeCl3चं काय झालेलं आहे, रिडक्शन. मग ही अशी रिॲक्शन आहे की ज्यामध्ये एकाच वेळेला SnCl2चं होत आहे ऑक्सिडेशन आणि FeCl3चं होत आहे रिडक्शन. म्हणजेच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. दस दिस इज रेडॉक्स रिॲक्शन. याला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हटलं जातं. आता एक गोष्ट लक्ष द्या, SnCl2चं स्वतःचं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन, आणि FeCl3चं काय झालेलं आहे, रिडक्शन. काय होत आहे, हा जो SnCl2 आहे हा FeCl3ला रिडक्शन होण्यासाठी मदत करतोय. रिडक्शन कोणाचं होत आहे, FeCl3चं. मदत कोण करतोय, SnCl2. मग जो FeCl3ला रिडक्शन होण्यासाठी मदत करतो त्याला म्हटलं जातं रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंटचं स्वतःचं काय होत असतं, ऑक्सिडेशन. डेफिनेशन काय येईल रिड्युसिंग एजंटची, रिड्युसिंग एजंट इज ऑल्सो कॉल्ड एज रिडक्टंट. Reducing agent is the species which itself undergoes oxidation and bring the reduction of other. Reducing agent म्हणजे अशी स्पेसीज की जिचं स्वतःचं होत आहे ऑक्सिडेशन आणि ती दुसऱ्याचं रिडक्शन करण्यासाठी मदत करते आहे. तसंच हा जो FeCl3 आहे याचं स्वतःचं रिडक्शन होत आहे आणि SnCl2चं ऑक्सिडेशन होत आहे. म्हणजे असं म्हणता येईल की या FeCl3नी SnCl2चं ऑक्सिडेशन होण्यासाठी मदत केलेली आहे. म्हणजेच काय तर FeCl3 हा SnCl2च्या ऑक्सिडेशन होण्यासाठी मदत करतो. म्हणजेच FeCl3 हा ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट असला पाहिजे. मग ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट म्हणजे काय तर ज्याचं स्वतःचं होत असतं रिडक्शन आणि जो दुसऱ्याच्या ऑक्सिडेशन होण्यासाठी मदत करत असतो. ठीक आहे ना. रिड्युसिंग एजंट इट रिड्युसेस अदर्स, इट सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. रिड्युसिंग एजंट रिड्युसेस अदर्स, इट सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. ऑक्सिडायझिंग एजंट इट सेल्फ अंडरगोज रिडक्शन अँड ऑक्सिडायझेस अदर. लक्षात येतात त्या डेफिनेशन्स या. तर दिस इज अबाउट द रेडॉक्स रिॲक्शन, रिड्युसिंग एजंट अँड ऑक्सिडायझिंग एजंट. अजून काही टॉपिक आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. नाव अबाउट कंडक्टर. व्हॉट इज कंडक्टर? कंडक्टर इज अ सबस्टन्स विच एबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. जो सबस्टन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो त्याला आपण म्हणत असतो कंडक्टर. कंडक्टरला आपण दोन टाईप्समध्ये क्लासिफाय करू. एक आहे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर दॅट इज मेटॅलिक कंडक्टर आणि दुसरा आहे इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टर दॅट इज आयोनिक कंडक्टर. साध्या भाषेमध्ये इलेक्ट्रॉनिक कंडक्टर म्हणजे मेटल. मी या ठिकाणी एक मेटल रॉड घेतला आणि या मेटल रॉडला आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर असं म्हणत असतो. समजा या मेटल रॉडच्या दोन टोकांना आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं म्हणजे व्होल्टेज अप्लाय केलं म्हणजे बॅटरी आपण जर का कनेक्ट केली. If the potential difference is applied between the two ends of a conductor, that is if the battery is connected between the two ends of a conductor, then it is found that electron flows from negative terminal to positive terminal. इलेक्ट्रॉन जे आहे हे निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे गेल्याचं दिसतं. याच्या उलट इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्याचं आपल्याला दिसणार आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार आहे. काय सांगतोय बघा, व्हेन द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन द टू एंड्स ऑफ अ कंडक्टर देन द फ्री इलेक्ट्रॉन मूव्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणजेच काय तर हिअर इलेक्ट्रिक करंट इज ड्यू टू मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. हे फ्री इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातात म्हणून इलेक्ट्रिक करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे आल्याचं आपल्याला दिसतं. अँड धिस हॅपन्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड पोटेन्शियल. म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स बॅटरी कनेक्ट केल्यामुळे हा बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हिअर नो केमिकल चेंज टेक्स प्लेस. समजा कॉपर वायरमधनं आपण इलेक्ट्रिक करंट पास केला तर इलेक्ट्रिक करंट पास झाल्यावरही ती कॉपरच वायर राहते, ती गोल्ड किंवा सिल्वरची होत नाही. म्हणजे विदाऊट केमिकल चेंज हे मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्या पुढे हिअर द इलेक्ट्रॉनिक कंडक्टर डज नॉट इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ मॅटर. या ठिकाणी हे जे ॲटम्स आहेत कोणाचे घेतले आपण कॉपरचे, ते ॲटम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही.
ॲटम एकाच ठिकाणी असतात, फक्त इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर झाल्याचं दिसून येतं. म्हणजेच हिअर कंडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व्ह ट्रान्सफर ऑफ मॅटर. आणि याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्ष द्या, जर का आपण या इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचं म्हणजेच मेटॅलिक कंडक्टरचं टेम्परेचर जर का आपण वाढवलं तर याची युनिव्हर्सल किंवा युनिडायरेक्शनल मोशन ऑफ अ इलेक्ट्रिक करंट डिस्टर्ब होते आणि त्यामुळे कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते आणि रेझिस्टन्स वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. काय सांगतोय मुद्दे पहिल्यापासून लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगितलं होतं इलेक्ट्रॉनिक कंडक्टरला दुसरं नाव आपण दिलेलं होतं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेटॅलिक कंडक्टर म्हणजेच मेटल रॉड. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, मेटल रॉडच्या दोन टोकांमध्ये आपण पोटेन्शियल अप्लाय केलं म्हणजे बॅटरी कनेक्ट केली. बॅटरी कनेक्ट केल्याबरोबर तुम्हाला काय दिसून आलं की इलेक्ट्रॉन जे आहे हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे गेल्याचं दिसून येतं आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्याचं आपल्याला दिसतं आहे. म्हणजेच काय सांगितलं, हिअर इलेक्ट्रिक करंट इज ड्यू टू मोशन ऑफ अ फ्री इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रिक करंट जो फ्लो होणार आहे त्याच्या मागे जबाबदार कोण आहे, तर मोशन ऑफ अ फ्री इलेक्ट्रॉन हे जबाबदार आहे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि हे सगळं होताना या मेटल रॉडमध्ये कुठलाही केमिकल चेंज होत नाही. त्याचप्रमाणे कुठलंही ट्रान्सफर ऑफ मॅटर सुद्धा होत नाही. आणि त्याचप्रमाणे या इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचं टेम्परेचर जर का इन्क्रीज केलं तर त्याची कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते आणि त्याचा रेझिस्टन्स वाढल्याचं आपल्याला दिसतं. कुठलाही मेटल हे एक्झाम्पल आहे इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचं. काय डेफिनेशन दिली, व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कंडक्टर, इट इज द कंडक्टर इन विच the electric current is due to motion of free electron under the influence of applied field without chemical change, without transfer of matter. Here as the temperature increases, conductivity decreases and resistance increases. Example any metal आहे. त्याच वेळेला दुसरा जो प्रकार आहे तो आहे इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टर. याला आयोनिक कंडक्टर असं देखील म्हटलं जातं. समजा आपण एका बीकरमध्ये सोडियम क्लोराईडचं सोल्युशन घेतलेलं आहे, सोडियम क्लोराईड सोल्युशन, आणि त्यामध्ये दोन इलेक्ट्रोड आपण इमर्स केले. हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आहे, हा बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला. ही बॅटरी आपण इथे लावलेली आहे. आता काय होईल बघा, जेव्हा बॅटरी तुम्ही कनेक्ट कराल तेव्हा तुम्हाला असं दिसेल की हा जो NaCl आहे हा डिसोशिएट होतो Na+ आणि Cl- आयन्समध्ये. Na+ जातात निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे तर Cl- जातात पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे आणि मग इलेक्ट्रिसिटी कंडक्ट झाल्याचं दिसून येतं. म्हणजे हिअर इन आयोनिक कंडक्टर, इन इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टर द इलेक्ट्रिक करंट इज ड्यू टू मोशन ऑफ आयन्स. आयन्सच्या मुवमेंटमुळे इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्याचं तुम्हाला दिसेल. अँड हिअर द केमिकल चेंज टेक्स प्लेस. रिॲक्शन झाली आहे. जो NaCl आपण घेतला होता तो सोडियम आणि क्लोरीनमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. म्हणजे समजा इथे जर का सोडियम क्लोराईडचं सोल्युशन असेल तर आपल्याला शेवटी प्रॉडक्टमध्ये मिळतो सोडियम विथ द लिबरेशन ऑफ क्लोरीन. म्हणजे हिअर द केमिकल चेंज टेक्स प्लेस. बरं, आयन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात म्हणजे इट इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ मॅटर. आणि पुढे याचं टेम्परेचर जेवढं तुम्ही वाढवाल तेवढं NaClचं डिसोशिएशन जास्त होईल, तेवढे तुम्हाला आयन्स जास्त मिळतील, तेवढी कंडक्टिव्हिटी सुद्धा जास्त असेल. म्हणजे इफ टेम्परेचर इज इन्क्रीज वी गेट मोर आयन्स अँड वी गेट मोर कंडक्टिव्हिटी. म्हणून म्हटलं आहे की इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस द कंडक्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस बट द रेझिस्टन्स डिक्रीजेस. एक्झाम्पल सोल्युशन ऑफ ॲसिड किंवा सोल्युशन ऑफ बेस किंवा सोल्युशन ऑफ सॉल्ट. काय म्हटलंय पहा, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल सोल्युशन ऑफ आपण सॉल्ट घेतला, इथे सोल्युशन ऑफ अ सॉल्ट घेतलं, सोडियम क्लोराईड सोल्युशन आपण घेतलं. त्यामध्ये जर का दोन इलेक्ट्रोड आपण डीप केले आणि त्याला बॅटरी कनेक्ट केली तर तुम्हाला असं दिसेल की त्या ठिकाणी NaClचं डिसोशिएशन होतं, ते आयन्स प्रोड्यूस करतात. दी आयन्स मूव टुवर्ड्स अपोजिटली चार्जड इलेक्ट्रोड अँड बिकॉज ऑफ विच द इलेक्ट्रिक करंट फ्लोज. म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यामागे जबाबदार कोण आहे तर मोशन ऑफ द आयन्स जबाबदार आहे.
बरं, या दरम्यान केमिकल रिॲक्शन होते आहे. सोडियम क्लोराईड आपल्याला सोडियम आणि क्लोरीन देतो आहे, म्हणजे दिस इलेक्ट्रिसिटी फ्लोज विथ अ केमिकल चेंज, विथ अ ट्रान्सफर ऑफ मॅटर ऑल्सो. आयन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आहे, म्हणजेच ट्रान्सफर ऑफ मॅटर झाल्याचं सुद्धा दिसतं आहे. या ठिकाणी जेवढं टेम्परेचर वाढवाल तेवढं जास्त डिसोशिएशन होऊन तेवढे जास्त आयन्स मिळतील आणि कंडक्टिव्हिटी वाढेल. दॅट्स वाय टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कंडक्टिव्हिटी बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेझिस्टन्स. समजा आपल्याला परीक्षेमध्ये डिफरन्स लिहायची वेळ आली तर कसं लिहिणार? तर सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कंडक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेटॅलिक कंडक्टर. इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयोनिक कंडक्टर. हियर द इलेक्ट्रिक करंट इज ड्यू टू मोशन ऑफ अ फ्री इलेक्ट्रॉन. हियर द इलेक्ट्रिक करंट इज ड्यू टू मोशन ऑफ अ फ्री आयन्स. हियर द electric current flows without chemical change. Here the electric current flows with a chemical change. Here the electricity flows which does not involve the transfer of matter. Here the conduction involves the transfer of matter. Here if temperature increases, conductivity decreases and resistance increases. त्याच्या उलट if temperature increases, conductivity also increases and resistance decreases. याचं एक्झाम्पल कुठलाही मेटल रॉड मध्ये तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि याचं एक्झाम्पल सोल्युशन ऑफ ऍसिड और बेस और सॉल्ट इन वॉटर दॅट गिव्स अस द इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टर. मेन मुद्दे कोणते आहे? मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉनमुळे होत आहे, मोशन ऑफ फ्री आयन्समुळे होत आहे. इथे केमिकल चेंज होत नाही, इथे केमिकल चेंज होतोय. इथे ट्रान्सफर ऑफ मॅटर होत नाही, इथे ट्रान्सफर ऑफ मॅटर होत आहे. इथे टेम्परेचर वाढवल्यावर कंडक्टिव्हिटी कमी होते आहे, इथे टेम्परेचर वाढवल्यावर कंडक्टिव्हिटी वाढल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यांचे एक्झाम्पल्स आपण इथे दिले आहे. दिस इज अबाउट द कंडक्टर्स अँड इट्स टाइप. नाव अबाउट द ओहम्स लॉ. ओहम्स लॉ हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. काय ओहम्स लॉ? सो लॉंग ॲज द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स सेम, म्हणजे जोपर्यंत कंडक्टरची फिजिकल स्टेट सेम आहे तोपर्यंत. आता इथे फिजिकल स्टेटचा अर्थ काय? तर फिजिकल स्टेट सेमचा अर्थ जोपर्यंत लेंथ ऑफ अ कंडक्टर सेम आहे, जोपर्यंत एरिया ऑफ अ क्रॉस सेक्शन ऑफ अ कंडक्टर सेम आहे, मटेरियल सेम आहे आणि टेम्परेचर ऑफ द कंडक्टर सेम आहे. म्हणजे कंडक्टरच्या 4 गोष्टी आपण बदलल्या नाही. पहिली गोष्ट त्याची लेंथ नाही बदलली, त्याची एरिया ऑफ क्रॉस सेक्शन नाही बदलली, त्याचं मटेरियल नाही बदललं, त्याचं टेम्परेचर पण जर का आपण नाही बदललं तर त्याला म्हटलं जातं फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स सेम. या 4 गोष्टी न बदलणे म्हणजेच फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर सेम ठेवणे. आणि जर का आपण फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर सेम ठेवली तर पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन द 2 एंड्स ऑफ अ कंडक्टर, potential difference applied between the 2 ends of a conductor bears a constant ratio with the electric current flowing through the conductor. या दोघांच्या दरम्यानचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि यामधून वाहणारा जो इलेक्ट्रिक करंट आहे हे एकमेकाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असल्याचं दिसून आलेलं आहे. काय लॉ सांगाल बघा? वाक्यात लिहायला विचारला तर सो लॉंग ॲज द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स सेम, दॅट इज इफ लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड मटेरियल टेम्परेचर ऑफ द कंडक्टर रिमेन्स सेम, देन पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन द 2 एंड्स ऑफ अ कंडक्टर इज डायरेक्टली proportional to electric current flowing through the conductor. Potential difference is always applied between the 2 ends of a conductor and electric current is flowing through the conductor. That is V is directly proportional to I. म्हणजेच V is equals to constant into I. V is equals to R into I. लिहिण्यासाठी सोयीचं V is equals to IR, where V is the potential difference and its unit is volt. I is the electric current, its unit is ampere, and R is some constant that is called as resistance, and
and the unit of resistance is ohm and this is its symbol. This is Ohm's law. साध्या भाषेत काय आहे, जेवढं व्होल्टेज जास्त तेवढा इलेक्ट्रिक करंट सुद्धा जास्त. दिस इज ओहम्स लॉ. जर का व्होल्टेज जास्त करंट जास्त, व्होल्टेज कमी करंट कमी, नो व्होल्टेज नो करंट, दिस इज नथिंग बट द ओहम्स लॉ. शेवटचं बोलू. सो लॉन्ग ॲज द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स सेम, the potential difference is directly proportional to electric current. V directly proportional to I. At last V is equals to IR. V is the potential difference in volt. I is the electric current in ampere. R is the resistance and its unit is ohm and this is the symbol of ohm. लक्षात येतोय ओहम्स लॉ.